नंतर इंद्रसानीमध्ये जरी असं म्हणण्यात आलं की रिझर्वेशन इन अपॉइंटमेंट इज परमिसिबल, परंतु रिझर्वेशन इन प्रमोशन इज नॉट परमिसिबल. त्यात म्हटलं आलं की आर्टिकल 16 uses the word appointments and appointment would not include the promotion. आणि ती ओव्हरकम करण्याकरता मग आर्टिकल 16(4)(a) कॉन्स्टिट्यूशननी मध्ये आणण्यात आलं की जेणेकरून रिझर्वेशनला प्रमोशनला सुद्धा हे रिझर्वेशन अप्लिकेबल होईल. मुद्दा मगाशी बघायकर साहेबांनी बुलडोजर जस्टिसचा काढला. रिझर्वेशन जो होता तर मी सब क्लासिफिकेशनबद्दलही तुम्ही उल्लेख केला. आम्ही होल्ड केलं की सब क्लासिफिकेशन इज परमिसिबल इन लॉ. जर एका शेड्यूल कास्टमध्ये काही जर समजा असे ग्रुप्स असतील की ते रिझर्वेशनपासून वंचित आहेत आणि काही वर्गांनी जर त्याचा लाभ घेतला असेल तर the state should be empowered to give a more preferential treatment to the ones who have more backward. त्यामध्ये मी क्रिमिलेअरचाही उल्लेख केला, ज्याच्यामुळे माझ्यावरती माझ्या समाजाकडून फार मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि टीका होते म्हणून जजेसनी आपले निर्णय बदलायचे नसतात. मी साधं उदाहरण दिलं की एका चीफ सेक्रेटरीचा मुलगा जो सेंट कॅथेड्रलमध्ये किंवा चॅम्पियन स्कूलमध्ये शिकतो, त्याच्यासोबत जर एखाद्या खेड्यातील एखाद्या मजुराचा मुलगा जर कॉम्पीट होणार असेल तर हे खऱ्या अर्थानं समानतेला पूरक असं तत्व होईल का, प्रत्येकाने विचार करायची आवश्यकता आहे. बुलडोजर जस्टिसमध्ये आम्ही बघितलं की बऱ्याचशा राज्यांमध्ये एक्झिक्युटिव्ह फक्त की अमुक अमुक याला आरोपी करण्यात आलेला आहे, ही इज इन्व्हॉल्ड इन सच केस आणि विदाउट फॉलोइंग एनी प्रोसिजर त्यांचे घरं पाडण्यात यायचे. आणि आम्ही प्रश्न केला की merely because a person is an accused, can that be a ground to demolish his house? आणि घर एकट्याचं नसतं, त्या घरामध्ये अनेक लोक राहत असतात. त्या आरोपीचे आईवडील राहत असतात, त्याचे मुलं राहत असतात, त्याचे भाऊ बहीण राहत असतात आणि त्या घरातील एक जण आरोपी आहे म्हणून तुम्ही त्या सर्वांनाच शिक्षा देऊ शकता का? आणि कॅन द एक्झिक्युटिव्ह बी जज इन इट्स ओन कॉज? एक्झिक्युटिव्ह स्वतः कोण आरोपी आहे हे ठरवू शकतं का? आणि या देशामध्ये आपण रूल ऑफ लॉचं तत्व स्वीकारलेलं आहे. कायद्याचं राज्य, कायद्याचं नाही. तर तुम्ही कायद्याच्या राज्याची जर संकल्पना जर मंजूर केलेली आहे तर मग कोणी एखादा आरोपी आहे, मी तर त्याच्याही पुढे जाऊन म्हटलं की नुसतंच आरोपी नाही, तर त्याच्याविरुद्ध समजा एखाद्या गुन्ह्याची शिक्षा सिद्ध जरी झालेली असेल, तो आरोपी इफ ही हॅज बिकम अ कन्व्हिक्ट अँड फाउंड गिल्टी अंडर 302 कॅन विदाउट फॉलोइंग ड्यू प्रोसेस ऑफ लॉ डिमॉलिश हिज हाऊस. आणि आम्ही म्हटलं नाही करता येणार. आणि अनेक असे निर्देश दिले आहेत आम्ही त्याच्यामध्ये की कशा प्रकारनं प्रोसिजर फॉलो करण्यात यावं. ही वेगळी बाब आहे की अजूनही ज्या प्रमाणात त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे ते होत नाही. मग अशी बागायतकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की जस्टिस शुड नॉट बी ओनली डन बट इट शुड अपिअर टू बी डन. आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही मुभा दिली की जर समजा कुठला सरकारी अधिकारी याचं उल्लंघन करत असेल तर त्या नागरिकाला डायरेक्टली त्या राज्याच्या हायकोर्टामध्ये जाण्याची परवानगी राहील आणि इट वुड अमाऊंट टू कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. आणि ते घरं परत बांधून देण्यात यावे. आणि एवढंच नव्हे तर ज्या अधिकाऱ्यांमुळे ते पाडण्यात आलं त्या अधिकाऱ्यांकडून त्याची रक्कम वसूल करण्यात यावी. नंतर जो कॉन्फ्लिक्टचा मुद्दा राहतो तो ज्युडिशियल अपॉइंटमेंटच्या बाबतीत, त्यात तो वेगळा प्रश्न आहे. एक्झिक्युटिव्हला वाटतं की आपली सुप्रिमसी असावी, ज्युडिशरीला वाटतं की ज्युडिशरीची असावी. आणि जो कॉलेजियमचा कन्सेप्ट आलेला आहे तो हा की जे जजेस असतात, हायकोर्टाचे जजेस असतात, ते वकिलांचे दे गेट अन अपॉर्च्युनिटी टू सी द परफॉर्मन्स ऑफ द लॉयर्स. आणि त्यामुळे दे आर बेस्ट सुटेड टू रिकमेंड द नेम्स. सुप्रीम कोर्ट कॉलेजियमसुद्धा सगळ्या फॅक्टरचा विचार करून मग फायनल रिकमेंडेशन करतं. मध्यंतरीच्या काळात नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन आणलं गेलं, ते
सेटिसाईड केलं सुप्रीम कोर्टाने ऑन द ग्राउंड दॅट इट इन्फ्रिंजेस द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बिकॉज इट टेक्स अवे द इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी. आणि त्यात जरी प्रायमरी रोल ज्युडिशरीचा दिलेला असला त्या जजमेंट्समध्ये, तर एक्झिक्युटिव्ह इज नॉट इग्नोरंट. They are the member of the collegium in the Supreme Court for more than 2 years, and he as a Chief Justice of India for 6 months. आम्ही ज्यावेळेला रिकमेंडेशन्स करतो त्यावेळेला आम्ही एक्झिक्युटिव्हचे सुद्धा जे विचार आहेत, त्यांचं जे रिपोर्ट आहेत, वी ऑलवेज टेक इन टू कन्सिडरेशन. त्याच्यामध्ये मग IB रिपोर्ट असतो, लॉ डिपार्टमेंटचे रिपोर्ट असतात. ज्या राज्यात आम्ही नेमणूक करणार असतो त्या राज्याच्या चीफ जस्टिसचं रिकमेंडेशन असतं, त्या राज्याच्या चीफ मिनिस्टरचे, त्या राज्याच्या गव्हर्नरचे, सगळ्यांचे व्ह्यू असतात आणि त्या सगळ्या याला ड्यू वेटेज देऊन कॉलेजियम निर्णय घेत असतो. नजीकच्या काळात मी रिटायर व्हायच्या काही काळा अगोदर आमच्याकडे ट्रिब्युनलचे मॅटर्स लागले होते आणि या अगोदरचे 2-3 निवाडे होते सुप्रीम कोर्टाचे की जो ट्रिब्युनल्स ॲक्ट आहे तो इट अमाउंट्स टू, ते तुम्ही ज्या काही कंडिशन्स टाकल्या होत्या अपॉइंटमेंटबद्दलच्या, सर्व्हिस कंडिशनच्या, दे आर सच दॅट त्यात आम्ही असं म्हणतो त्यात दे इम्पिंज अपॉन द इंडिपेंडन्स ऑफ द मेंबर्स ऑफ द ट्रिब्युनल. आणि ट्रिब्युनल्स आर ऑल्सो डुईंग ज्युडिशियल फंक्शनिंग. आणि इफ अ लॉ इज देअर विच इन्फ्रिंजेस अपॉन or which impugns the independent functioning of such tribunals, then such a law would not be valid. आमच्या पुढे लागलं बरेच दिवस सरकारने ते टाळायचा प्रयत्न केला. शेवटी मला एक दिवस विचारावं लागलं अटॉर्नी जनरल साहेबांना की तुम्ही 24 नोव्हेंबरची वाट पाहता काय. आणि आम्ही तो ॲक्ट जो मद्रास बार असोसिएशनच्या केसमध्ये सेटिसाईड केला आणि होल्ड केलं की इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी is a basic structure of the Constitution. The members of the tribunal are also part of a judiciary, and therefore their service conditions should be such that they enhance their independence and not make them subservient to the executive. आपल्या एक्सटेन्शनच्या रिन्युअल करता जर त्यांना एक्झिक्युटिव्हवरती अवलंबून राहावं लागत असेल तर ते मग त्यांच्या इंडिपेंडन्समध्ये दखल घेईल, त्यांच्या इंडिपेंडन्सवरती गदा येईल आणि म्हणून तसं परमिसिबल नाही आहे. आपण बघतो की आताच पगातकर साहेबांनी परत पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. जस्टिस भगवतींच्या काळापासून ज्याला आपण एपिलोस्टरी ज्युरिडिक्शन म्हणतो किंवा कुठलं पत्र जरी एखाद्या नागरिकाने लिहिलं ऑन बिहाफ ऑफ द सिटिझन्स हू आर नॉट इन द पोझिशन टू अप्रोच द कोर्ट डायरेक्टली, त्यांच्या बेसिसवरती दुसरा एखादा नागरिक जाऊ शकतो. आणि गेल्या 50 वर्षाच्या काळामध्ये आपण बघतो की पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या माध्यमातून अनेक अशा चांगल्या गोष्टी या देशात घडल्या आहेत. 10 मिनटं नाही, 1 तास झाला म्हणून तर अनेक अशा चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. जेव्हा जेव्हा बऱ्याच वेळेला एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचरला वाटतं की कोर्ट आमच्या ज्या एरियाज आहेत, ज्या इयरमार्क एरियाज आहेत त्यावरती एन्क्रोचमेंट करताय, परंतु नॉर्मली द कोर्ट्स ऑलवेज ॲक्ट विदिन द पॅरामीटर्स विच आर असाइन्ड टू देम to see to as to whether the laws which are made by the parliament or by the legislature are within the bounds of the constitution. कुठल्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनचं इन्फ्रिजमेंट होत आहे की नाही, किंवा एक्झिक्युटिव्ह जे कायद्याने आणि राज्यघटनेने त्यांना जे अधिकार आणि कर्तव्य दिले आहे ते त्या घटनेप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे करत आहेत की नाही. आणि ज्युडिशरी हॅज टू ॲक्ट ॲज अ कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ॲज अ वॉचडॉग, की ह्या एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर घटनेप्रमाणे कार्य करत आहेत की नाही. आणि
जेव्हा जेव्हा कोर्टाच्या असं निदर्शनात येतं की नाही एक्झिक्युटिव्ह किंवा लेजिस्लेचर यामध्ये यांनी हे करायला पाहिजे, ते केलेलं नाही, ते ज्युडिशरी स्टेप्स इन. आणि मी नेहमीच म्हणतो की पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन इज बाउंड टू बी देअर इन द कंट्री, बट ॲट द सेम टाईम the public interest litigation should not be converted into terrorism, judicial terrorism or judicial adventurism. बऱ्याचदा आपण बघतो की जजेस ज्या एरियामध्ये त्यांनी जाऊ नये त्या एरियामध्ये सुद्धा जातात. परंतु चांगल्या गोष्टीसाठी जर हे होत असेल, या देशाच्या नागरिकांच्या हक्क अबाधित राहण्यासाठी जर हे होत असेल, तर मला वाटते त्यात एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचरला काही ग्रीवन्स असण्याचं कारण नाही. आपण बघतो की राईट टू एज्युकेशन हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये बाबासाहेबांनी ज्या वेळेला घटना लिहिली त्यावेळेला दिलेला होता, परंतु त्याचं फंडामेंटल राईटमध्ये इट वॉज नेवर ट्रान्सलेटेड. आणि देअरफॉर इन द केस ऑफ उन्नीकृष्णन ॲज वेल एज इन द केस ऑफ मोहिनी जैन, सुप्रीम कोर्टाने म्हटलं की राईट टू एज्युकेशन इज ऑल्सो फंडामेंटल राईट. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जर समजा एखाद्या माणसाला त्याला काय हक्क आहेत हे हक्कच माहीत नसतील, तर तो हक्क ते एन्फोर्स करण्याकरता तो कसा पुढे जाईल. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने त्या दोन केसेसमध्ये राईट टू एज्युकेशन हा फंडामेंटल राईट आहे हे अपहोल्ड केलं. पार्लमेंटरीने सुद्धा एक त्याला आपण म्हणतो की ॲडव्हर्सरी न करता नजीकच्या काळात कॉन्स्टिट्यूशन अमेंड करून आर्टिकल 21A कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणण्यात आलं, जेणेकरून राईट टू एज्युकेशन हॅज बीन रिकग्नाइज ॲज अ फंडामेंटल राईट. दुसरं बघतो आपण विशाखाच्या केसमध्ये, इट वॉज ब्रॉट टू द नोटीस ऑफ द सुप्रीम कोर्ट की ज्या कामावरती जाणाऱ्या महिला आहेत त्या महिलांवरती अत्याचार होतात, त्यांच्या हक्काचं रक्षण केलं जात नाही. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने काही निर्देश जाहीर केले की हाऊ दे शॅड बी प्रोटेक्टेड ॲट देअर वर्किंग प्लेसेस. याही केसमध्ये परत पार्लमेंटरी ॲडव्हर्सरी भूमिका न घेता एनॅक्टमेंट आणलं, राईट टू प्रोटेक्शन ऑफ दी एनॅक्टमेंट टू प्रोटेक्ट द राईट्स ऑफ दी वर्किंग वुमन. आपण बघतो की गेल्या 50 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाने अनेक असे जे राईट्स आहेत ते आर्टिकल 21चा उपयोग करून फंडामेंटल राईट्स म्हणून रिकग्नाइज केले. मेनका गांधीच्या केसच्या अगोदर सुप्रीम कोर्टाचा असा व्ह्यू होता की चॅप्टर 3मध्ये जे जे राईट्स इन्क्लूड केल्या दे वुड ओनली बी अ फंडामेंटल राईट. परंतु सुप्रीम कोर्टाने मनका गांधीमध्ये म्हटलं की एनिथिंग फ्लोईंग फ्रॉम द ट्रिनिटी ऑफ आर्टिकल 14, 19 and 21 वुड बी रिकग्नाइज्ड ॲज अ फंडामेंटल राईट. आर्टिकल 14, आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21 यांच्या संगमातून जे जे निघतील ते सर्व फंडामेंटल राईट ट्रीट करण्यात येतील. आणि आर्टिकल 21ला वायडेस्ट पॉसिबल इंटरप्रिटेशन देऊन सुप्रीम कोर्टाने अनेक असे राईट्स क्रिएट केलेले आहेत की ज्याला आपण म्हणू शकू की ज्यावेळेला घटना निर्माण झाली त्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन मेकर्सनी त्याचा विचारही केला नसेल. सुप्रीम कोर्ट म्हणतं की राईट टू आर्टिकल 21 डज नॉट मीन आर्टिकल 21 प्रोव्हाइड्स फॉर लाईफ अँड राईट टू लाईफ अँड लिबर्टी. सुप्रीम कोर्ट म्हणतं की राईट टू लाईफ डज नॉट मीन राईट टू लाईफ लाईक अन ॲनिमल, बट इट इज राईट टू लिव्ह विथ डिग्निटी, राईट टू लिव्ह लाईक अ ह्युमन बिंग. आणि म्हणून असे अनेक राईट्स आहेत. मग तो अन्नाचा हक्क, राईट टू फूड, राईट टू पोटेबल वॉटर, स्वच्छ पिण्याचं पाणी मिळणं, राईट टू शेल्टर, निवाऱ्याचा हक्क. आम्ही बुलडोझर केसमध्ये त्याबद्दल विस्ताराने चर्चा केली आहे राईट टू शेल्टरबद्दल. तर तुम्ही माझ्या जजमेंटची सुरुवातच कवी प्रदीप यांच्या कवितेने केली होती. राईट टू पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट आणि अनेक असे MC मेहताच्या केसेसमध्ये जजमेंट्स आहेत की ज्यांनी या देशामधून
मधलं पर्यावरण राखण्याच्या दृष्टीनं या देशामधलं ज्या अवैध खाणीचं वगैरे काम चालायचं त्या दृष्टीनं महत्त्वाचे असे डिरेक्शन दिलेले आहेत. TN गोदावरीमध्ये सुप्रीम कोर्टाने या देशातील वनं कसे जिवंत राहतील, या देशातील ग्रीनरी कशी वाढेल या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे डिरेक्शन दिले आहेत.